पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आलेला हा सुंदर असा चौकार. पुढील कॉमेंट्री करतील योगेश. धन्यवाद दया सर. तसेच जेवण आलेलं आहे तरी सर्व खेळाडूंना विनंती असेल की जेवणाचा आस्वाद घ्यावा. आजचा मेनू खूप छान आहे. मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः जाऊन तिथे आस्वाद जर घेतला तर बरं होईल. दुसरा धावाचा प्रयत्न होता पण हॉटेल स्टार पॅलेस विरुद्ध TPC. दोन्ही संघांचा जो शर्टाचा कलर आहे तो जवळपास सारखा असल्यामुळे थोडं कन्फ्युजन नक्कीच होईल आपल्याला. गोलंदाजीचा भार कार्तिक याने सांभाळलेला आहे. पुढील चेंडू कार्तिक याचा. सुंदर असा हा शॉट अलॉंग द ग्राउंड. एक धाव घेण्यात यशस्वी फलंदाज मोहित चौधरी याच्या बॅटमधून आणि नॉन स्ट्राईकला आहे. पुढील चेंडू कार्तिक याचा. सुंदर असा चेंडू पण अंपायर यांचा वाईडचा इशारा. एक अवांतर धाव देऊन जाईल आणि आजच्या या दिवसाचा हा तिसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना. यानंतर एक शेवटचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल आणि आपल्याला उपांत्य सामन्यासाठीचे 4 संघ मिळतील. सुंदर असा चेंडू बिलकुल स्टंप लाईन मध्ये होता आणि एक धाव घेण्यात यशस्वी झाला फलंदाज. स्ट्राईकला असतील मोहित आणि नॉन स्ट्राईकला आहेत त्यांच्यासोबत ओजस. पुढील चेंडू कार्तिकेचा. सामना करतील मोहित. तेली प्रीमियर लीग पर्वत चौथे. सुंदर होता चेंडू पण लाईन थोडी चुकीची होती आणि दिलाय व्हाईट अंपायर यांनी. एक अतिरिक्त धाव. यानंतरचा जो सामना होणार आहे तो होणार आहे भारत प्रिंटर्स विरुद्ध नंदिनी ट्रेडिंग या दोघी संघांमध्ये. सुंदर असा चेंडू हलक्या हाताने खेळला होता आणि एक धाव घेण्यात यशस्वी. भोला सर यष्टीरक्षकाचं भारत त्यांच्या खांद्यावर आहे. मागील सर्व पर्वांमध्ये आपण त्यांची फलंदाजी सुद्धा बघितली आणि त्याचबरोबर यष्टीरक्षण अत्यंत चतुर चपळ चालाक भोला. सुंदर असा पटका मिड विकेटच्या दिशेने. बघूया झेल होतोय का. नाही, झेल घेण्यात यशस्वी. स्टार्ट घेण्यात थोडा लेट झाला होता त्यांना. कार्तिक थोडा नाराज दिसतोय. याचबरोबर षटकाची होते समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 12. तेली प्रीमियर लीग पर्व चौथे. याआधी आपण समालोचकाच्या भूमिकेत बघितलं रोहन धनगर यांना, ज्यांनी आपल्या खानदेशी भाषेत म्हणजेच ऐराणी भाषेत कॉमेंट्री केली होती. अत्यंत विनोदी आणि छान अशी ती कॉमेंट्री होती. पुढील चेंडू कुणाल. पुढील षटक कुणाल. सामना करतील मोहित. रिव्हर्स खेळायचा होता प्रयत्न. देऊन जाईल एक धाव. टेनिस बॉल क्रिकेट. आपण बरेच फलंदाज बघितलेत की जे रिव्हर्स शॉट खेळून अत्यंत मोठे मोठे फटके मारतात. आजचा हा तिसरा दिवस आणि तिसरा सामना. वाईड. अंपायर यांचा इशारा वाईडचा.
नॉन स्ट्राईकला असणारे मोहित यांचा प्रयत्न होता धाव घेण्याचा, पण जो खेळाडू आहे तो थोडा अडचणीत दिसतोय. आशा आहे की त्याला जास्त मोठी दुखापत नको असायला. संपूर्ण खेळाडू त्या एका खेळासाठी त्याला बघण्यासाठी जमलेत. हीच आहे खेळाडू वृत्तीची भावना. हॉटेल स्टार पॅलेस विरुद्ध TPC तन्मय पुरुषोत्तम चौधरी. सर्व खेळाडूंना सांगण्यात येते की जेवण आलेलं आहे, कृपया जेवणाचा आस्वाद घ्यावा. आजचा मेनू पण खूप चांगला आहे, नक्कीच तुम्हाला परत खेळ सुरू होतोय. यष्टीरक्षक जे होते ते थोडे अडचणीत होते, त्यांना थोडी दुखापत झाली होती, पण तरीही ते मैदानात. पुढचा चेंडू कुणाल्याचा, स्क्वेअर लेगच्या दिशेने हा टोलावलेला चेंडू. सुंदर असं फिल्डिंग. तरीही 2 धाव घेण्यास यशस्वी ओजस. तरीही जे होते यष्टीरक्षक राजू दादा त्यांनी हार नाही मानली आणि परत एकदा आपल्या संघासाठी ते उभे राहिले. यालाच म्हणतात एक सच्चा खेळाडू. पुढील चेंडू कुणाल, सामना करतील ओजस. बॅट्समन गौरव, पण शर्ट जे त्याने घातलंय त्यावर ओजस नाव आहे, त्यामुळे थोडं कन्फ्युजन झालं होतं. त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. सुंदर असा पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया चौकार मिळतोय का, आणि नक्कीच देऊन जाईल चौकार. अंपायर यांचा निशारा. दुसरं षटक प्रगतीवर. गौरव आणि मोहित यांची जोडी मैदानात. सलामीचे दोघेही फलंदाज. पहिल्या विकेटची प्रतीक्षा. पुढील चेंडू कुणाल. हलक्या हाताने खेळला होता फाईन लेगच्या दिशेने, आणि 2 धाव घेण्यात यशस्वी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पॉवर प्लेचा शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू. यानंतर सर्कल ओपन होईल आणि खेळाडू हे सर्कलच्या बाहेर जातील, त्यामुळे थोडा लगाम लागेल फलंदाजांच्या मोठ्या फटक्यांवर. पुढील चेंडू कुणाल यांचा, सामना करतील गौरव. फटका खेळण्याचा होता प्रयत्न, याचबरोबर षटकाची होते समाप्ती. वाईड भेटेल या अपेक्षेत होते फलंदाज, पण अंपायर यांचा निर्णय, ते आपल्या निर्णयावर खंबीर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 22 धावा.
कुठलाही गडी बाद नाही. पुढील षटक घेऊन आपल्या संघासाठी आलेले आहेत राजू दादा. मागील षटकामध्ये थोडी दुखापत झाली होती त्यांना, पण 22 धावा. पण आता पूर्णपणे माफ करा, साइड स्क्रीन जवळ कुणी हालचाल करू नये, फलंदाजाला डिस्टर्ब होतं. पुढील चेंडू राजू यांचा, सामना करतील मोहित. सुंदर असा हा फटका, बघूया षटकार होतोय का, आणि नक्कीच देऊन जाईल षटकार मोहित यांना, आणि आपल्या संघासाठी 6 धावा जोडण्यात ते यशस्वी. सुंदर असा फटका होता मोहित यांच्या बॅटमधून. हलक्या हाताने खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने, देऊन जाईल 1 धाव. यालाच म्हणतात क्रिकेट. एक मोठा फटका आल्यानंतर 1 धाव घेऊन समोरच्या फलंदाजाला स्ट्राईक दिलीये. पुढील चेंडू राजू यांचा, सामना करतील गौरव. गौरवचा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा शॉट, आणि चौकार. फिल्डरचा प्रयत्न चांगला होता. तेली प्रीमियर लीग पर्व 4. आजचा हा 3रा दिवस, आणि आजच्या या 3ऱ्या दिवसाचा 3रा उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना हॉटेल स्टार पॅलेस विरुद्ध TPC या संघांमध्ये सुरू आहे. या सामन्याला जो विजयी ठरेल तो जाईल उपांत्य फेरीमध्ये. नॉकआउट सामने, 2 सेमीफायनलिस्ट आपल्याला भेटलेले आहेत. सुंदर असा फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण मिडविकेटच्या दिशेला. 1 धाव घेण्यात गौरव यशस्वी. स्ट्राईकला असतील मोहित. कॅफे कल्चर आणि शिवशिताई शीतल फाउंडेशन हे दोन्ही संघ आपापले उपांत्यपूर्व फेरीचे सामने जिंकून उपांत्य सामन्यात पात्र ठरलेत. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, बघूया चौकार मिळतोय का, आणि नक्कीच हा चौकार. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 38 धावा. सुंदर असा फटका हवेत जातोय, बघूया झेल होतोय का, आणि हा झेल. याच बरोबर पहिला गडी बाद. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 38 धावा, 1 गडी बाद. नुकताच 1 गडी बाद झाला होता मोहित यांच्या स्वरूपात. पहिली सफलता, पहिलं यश आपल्या संघाला मिळवून दिलं होतं. कॅच ज्यांनी घेतली त्यांचं नाव कळेल तर बरं होईल. विशाल.
विशाल चौधरी यांनी झेल घेतला होता. चौथा षटक घेऊन येतील भोला आणि नवीन फलंदाज निलेश. एक अत्यंत उत्कृष्ट खेळाडू आपल्या संघाकडून निलेश. आज मोठी खेळी करण्यात यशस्वी होत आहेत का नाही ते बघण्यात नक्कीच प्रेक्षकांना आनंद येईल. पुढील षटक भोला यांचं. सामना करतील गौरव. सुंदर असा शॉट पॉइंटच्या डोक्यावरनं देऊन जाईल चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 42 धावा. एक गडी बाद. तिसरं षटक माफ करा चौथं षटक प्रगतीवर. सलामीला आलेले फलंदाज गौरव आणि त्यांच्यासोबत आहेत नॉन स्ट्राईकला निलेश. आणि खूपच जास्त वाईड हा चेंडू. कीपर आणि त्यांच्या बाजूला असणारा खेळाडू दोघांनाही चकमा देऊन चौकार. वाईड आणि 4 धावा. 5 धावा अवांतर. सुंदर असा फटका. बघूया झेल होतोय का. आणि हा झेल याचबरोबर गौरवला जावं लागणार आहे तंबूत परत. भोला यांना मिळालेलं आहे यश आपल्या संघासाठी. आता नवीन फलंदाज मैदानात. पुढील चेंडू भोला यांचा. हलक्या हाताने खेळला होता. सुंदर असा फटका निलेशचा. तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. मैदानात असणारे दोघही फलंदाज निलेश आणि नॉन स्ट्राईकला जे आहेत निलेश. त्यांचं नुकतंच लग्न झालंय परवाच्या दिवशी. तर त्यांना त्यांच्या सुंदर असा फटका पॉइंटच्या दिशेने देऊन जाईल 1 धाव. आता जे स्ट्राईकला आलेले आहेत निलेश. त्यांचं परवाच लग्न झालंय तरी त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी तेली समाज बांधव आणि संपूर्ण प्रेक्षक तसेच खेळाडू यांच्याकडून शुभेच्छा. सुंदर असा चेंडू भोला यांचा. षटकाची होते समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 49 धावा. 2 गडी बाद. निलेश चौधरी यांना नशिराबाद या ठिकाणी मॉर्ने मॉर्कल म्हणून ओळखलं जातं. मॉर्ने मॉर्कल जे एक अत्यंत उत्कृष्ट असे गोलंदाज होते दक्षिण आफ्रिकेकडचे. सुंदर असा फटका निलेश यांचा. जाईल सुंदर असा प्रयत्न.
सुंदर असा प्रयत्न होता, तरी निश्चितच थर्ड अंपायरच्या दिशेने हा कौल जाईल कार्तिक यांच्या, जो त्यांनी प्रयत्न केला होता षटकार अडवण्याचा. सुंदर असा होता प्रयत्न कार्तिकचा. निश्चितच आपल्याला बघायला मिळेल की सेफ होता की षटकार होता. निलेश खेवलकर यांचा हा होता फटका. सेफ आहे. निश्चितच आपल्या संघासाठी 5 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत आणि हेच पुढे त्यांच्या संघासाठी महत्वपूर्ण असणार आहे. पुढील चेंडू कुणाल यांचा. सुंदर असा चेंडू. निलेश चौधरी स्ट्राईकला आणि निलेश खेवलकर नॉन स्ट्राईकला टीपीसी संघाकडून. आणि क्षेत्ररक्षण करतोय तो संघ हॉटेल स्टार पॅलेस. आजच्या दिवसाचा हा तिसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना तेली प्रीमियर लीग पर्व 4. मोठा फटका खेळलेला आहे. बघूया झेल होतोय का. आणि निश्चितच एक सुंदर झेल आणि तसेच 6 रन वाचवण्याचा हा प्रयत्न पुन्हा एकदा कार्तिकचा. एक अत्यंत चपळ खेळाडू कार्तिक. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. परत एकदा आपल्या संघासाठी 5 धावा निश्चितच त्यांनी वाचवलेल्या आहेत असं कार्तिक एक अत्यंत उत्कृष्ट गोलंदाज, त्याचबरोबर क्षेत्ररक्षक. पुढील चेंडू कुणाल. सुंदर असा चेंडू. हलक्या हाताने खेळण्याचा होता प्रयत्न निलेश यांचा. देऊन जाईल एक धाव. धावसंख्या झालेली आहे 52 धावा, 2 गडी बाद. 2 चेंडू शिल्लक अजूनही या षटकाचे. कुणाल. सुंदर असा फटका परत एकदा, पण हा निश्चितच कार्तिकच्या सुद्धा डोक्यावरून जाईल सीमारेषे पार. दोन उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडलेत. परत एकदा फटका खेळण्याचा होता प्रयत्न. याचबरोबर षटकाची होते समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 58 धावा. आपल्याला 2 सेमीफायनलचे संघ मिळालेले आहेत. कॅफे कल्चर ज्यांनी पराभूत केलं होतं हॉटेल अतिथी या संघाला, आणि दुसरा संघ होता शिवशीतल फाउंडेशन ज्यांनी पराभूत केलं होतं कैवल्य डेव्हलपर्स या संघाला. 58. मागचा जो सामना होता अत्यंत अटीतटीचा जो सामना होता. सुंदर असा फटका निलेश खेवलकर यांच्या बॅटमधून. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यात निलेश यशस्वी. 8 ओव्हरचे हे सामने होत आहेत. वेळेचा थोडा अभाव असल्या कारणाने सुंदर असा चेंडू भोला यांचा. निलेश चौधरी स्ट्राईकला. मॉर्ने मॉर्कल ऑफ मशिराबाद. मॉर्ने मॉर्कल जे आता भारतीय संघाचे सुंदर अशी फिल्डिंग आणि सुंदर असा थ्रो होता. जर स्टंपांना डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच अडचणीत सापडले असते निलेश खेवलकर, पण नशीब त्यांच्या बाजूने. पुढील चेंडू भोला यांचा. सामना करते निलेश खेवलकर. मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न. आजच्या सामन्याचे पंच अशफाक बागवान सर आणि स्क्वेअर लेगला आहेत चेतन शिंपी सर. पंच म्हणून आज आपल्यासोबत आहेत.
कट करण्याचा होता प्रयत्न आणि अपील आणि बोट उंचावलेला आहे. सुंदर असं यष्टीरक्षकाचं काम. नवीन फलंदाज मैदानात. काल 7 तारीख होती, 7 फेब्रुवारी 60. कालच्या तारखेपासून T20 विश्वचषकाचा प्रारंभ झाला आहे. कालचा जो सामना होता भारत वर्सेस अमेरिका, त्यात भारताच्या संघाने विजय मिळवलेला आहे. पुढील चेंडू भोला यांचा. स्ट्राईकला असतील. दीपक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण त्यांच्या अंगाला लागून एक धाव घेण्यात यशस्वी. लेग बायचा इशारा अंपायर यांचा. षटकाचे होते समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 61 धावा, 3 गडी बाद. मागच्याच षटकात निलेश खेवलकर हे आऊट झाले होते. सहा षटक समाप्त झालेले आहेत. 61 धावा झाल्या आहेत TPC या संघाच्या. आता पूर्ण जबाबदारी असेल निलेश चौधरी यांच्यावर. सुंदर असा शॉट दीपक याचा, देऊन जाईल षटकार. कार्तिक. पुढील चेंडू कार्तिक याचा. ब्लॉकला टाकलेला होता चेंडू, बुंध्यात आपण त्याला म्हणतो. लेग बाईचा इशारा चेतन चिंपी यांच्याकडून. देऊन जाईल एक धाव. स्ट्राईकला असतील निलेश चौधरी, मॅन फ्रॉम नशिराबाद. तेली प्रीमियर लीग पर्व चौथे. द्वारकाई स्पोर्ट्स क्लबचं हे सुंदर असं मैदान. आजचा 3रा दिवस. सुंदर असा चेंडू परत एकदा कार्तिकचा. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पुढील 2 चेंडू अत्यंत सुंदर प्रकारे टाकलेत. लेग बाईचा इशारा अंपायर यांच्याकडून. पुढील 3 चेंडूंमध्ये अजून काय करू शकतोय कार्तिक, निश्चितच बघावं लागेल. अजून 9 चेंडू शिल्लक या सामन्यातले आणि मोठ्यात मोठी धावसंख्या त्यांना उभारायची आहे. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा होता प्रयत्न आणि स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये एक सुंदर असा झेल कार्तिक यांचा. नवीन फलंदाज मैदानावर. बॅट्समनचं नाव कळेल तर बरं होईल. प्रकाश चौधरी. पुढील चेंडू कार्तिक याचा. एक सफलता त्याने प्राप्त केली होती मागच्या चेंडूवर. सुंदर असा चेंडू कार्तिक याचा. स्लोवर 1 आणि त्याचबरोबर जावा लागणारे परत प्रकाश याला. आणि हा षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. पहिल्या चेंडूवर
त्रिफळाचीत झालेले आहेत प्रकाश. आमच्या सोबत आहेत रवींद्र तायडे सर उर्फ दया सर, पोलीस दलामध्ये सेवा देतात, मॅन फ्रॉम मुक्ताईनगर. पुढील फलंदाज मैदानात जाताना आशिष भाऊ चौधरी, आयोजन समितीचे एक सदस्य. या षटकातील हा शेवटचा चेंडू कार्तिकेचा. 2 सफलता त्याने प्राप्त केल्यात याच षटकामध्ये. एक षटकार त्याला लगावला होता पहिल्या चेंडूवर, पण त्यानंतर त्याने अत्यंत सुंदर असं कमबॅक केलंय. ब्लॉक मध्ये होता हा चेंडू, पायाला लागून रन घेण्यात यशस्वी. षटकाची होते समाप्ती. षटकाची हो समाप्ती. धावसंख्या झालेली आहे 69 धावा, 5 गडी बाद. तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना सुरू आहे मित्रांनो, आणि या सामन्यातील पहिल्या इनिंगचं हे शेवटचं षटक घेऊन येतोय कुणाल. 69 धावा आतापर्यंत करण्यात यशस्वी टीपीसी संघ. निलेशचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव घेण्यात यशस्वी. आशिष चौधरी यांची दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, पण निलेश यांनी नाकारलं. 5 चेंडू शिल्लक. बघूया 5 चेंडूंमध्ये काय करू शकतात आशिष आपल्या संघासाठी. मोठा फटका कव्हरच्या डोक्यावरनं, बघूया काय होतंय, आणि फक्त भेटेल 1 धाव. पहिल्या 2 चेंडूंवर फक्त 2 धाव मिळालेल्या आहेत टीपीसी संघाला. कुणाल यांची अत्यंत सुंदर अशी गोलंदाजी. वाईट जाईल या आशेने त्यांनी स्टंप सोडले होते, पण यष्टींच्या वरून तो चेंडू गेला होता आणि याला फेअर डिलिव्हरी म्हणून घोषित केलंय अंपायर यांनी. पुढील चेंडू कुणाल याचा, सामना करते निलेश. मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न आणि वाईडचा इशारा अंपायर यांच्याकडून देऊन जाईल. 1 अवांतर धाव. याच सोबत वाढती धावसंख्या आहे 72 धावा. पुढील चेंडू कुणाल, सुंदर असा फटका कार्तिकच्या दिशेने, सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि कार्तिकेचा अत्यंत सुंदर असा थ्रो. त्याने बघितलं की स्ट्राईक कडचा फलंदाज हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यासाठी त्याने तिकडे थ्रो केला. पुढील चेंडू कुणाल याचा, सुंदर असा चेंडू. 5 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. एकही मोठा फटका खेळण्यात यश आलेलं नाहीये दोघही फलंदाजांना. बघूया शेवटच्या चेंडूवर काय करू शकतात आशिष. आणि परत एक डॉट बॉल. याच बरोबर होते 8 षटकांची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे 73 धावा. 74 धावांचं लक्ष असणार आहे हॉटेल स्टार पॅलेस या संघाला. पुढच्या 10 मिनिटांमध्ये पुढील इनिंग सुरू होईल. कृपया सर्व क्षेत्ररक्षक जे खेळाडू असतील टीपीसी संघाचे, त्यांनी लवकरात लवकर फिल्डिंग सजवायची आहे आणि फलंदाज त्यांनी पण आपले 2 फलंदाज लवकरात लवकर रेडी करायचे आहेत. एक इनिंग झालेली आहे, 74 धावांचं लक्ष. आणि आपल्यासोबत आहे DJ धांडे. आता पुढील जबाबदारी त्यांची.
हेडचा आहे कॉल, बघूया. आणि टेल. याचबरोबर भारत प्रिंटर संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम गोलंदाजीचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद टीपीसी संघाचे संघमालक तन्मय दादा चौधरी यांचं. भारत प्रिंटर्स नंदिनी ट्रेडिंग. आणि त्याचबरोबर सुरू असलेल्या सामन्यामध्ये एक मोठा गडी बाद केलाय मोहित यांनी कार्तिकच्या रूपामध्ये. 2 मोठे फटके त्यांनी मारले होते या ओव्हरमध्ये, पण पुढच्याच चेंडूवर त्यांनी त्रिफळाचीत केलं होतं कार्तिक यांना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. एक षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या आहे 19 धावा. पुढील षटक घेऊन आलेले आहेत दीपक. सुंदर असा हा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न, पण बॅटची कड घेऊन सरळ स्लिपच्या हातामध्ये. पुढील सामना असणारे नंदिनी ट्रेडिंग विरुद्ध भारत प्रिंटर्स. भारत प्रिंटर्स हा संघ गोलंदाजी करेल प्रथम. सुंदर असा फटका आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा होता प्रयत्न, पण तो प्रयत्न अयशस्वी झाला त्यांचा आणि झेल सुटला आणि 1 धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. आजच्या दिवसाचा हा तिसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू आहे. यानंतर जो सामना होईल त्यानंतर आपल्याला 4ही सेमीफायनलचे संघ भेटतील. परत एकदा बॅटची कड घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू आणि याचबरोबर फलंदाजाला परतावा लागेल तांबूत. डीजे आणि या पुढील सूत्रसंचालनाची जबाबदारी ते घेतील रोहन भाऊ धनगर. आपल्या बोली भाषेत म्हणजेच ऐराणी भाषेत पुढील समालोचक असतील रोहन धनगर. कॉमेंट्री इन ऐराणी. धन्यवाद दादा. हॅलो हॅलो. काय अहो अहो असा शॉट मारेल छे, मक्कानी परत बॉल बाहेर फेकी दिला. इन टीम रायडर ना भूषण चौधरी मधमा येईल छे, पण त्यांना जीव खालेवरे वही रांता कालदी. आज तो अर्धी पॅन्ट वर येले. फिल्डिंग आता तता होई राहिनी. फिल्डिंग साठी सज्ज होई राहणार टीपीसी ना प्लेयर. हाऊ शॉट देखाले भेटी दी रांता कवसना आणि भेटना, पण निलेश दादाने ट्राय करा पण हातमा होणार नाही. बॉलर ना अपेक्षा होत्यात की कॅच होई, पण छक्का चालने गया. 6 रन वाढी गयात स्टार पॅलेस संघना. काटी पे
प्रितेश भावना चेहऱ्यावर जी खुशी दिख राहिनी ती गैरी मोलानी शे. प्रितेश भावना चेहऱ्यावर खुशी गैरी चांगली शे. तेसना प्लेयर बाहेर मारी राहणार आणि त्या आता आशी राहणार. दोन ओव्हर 33 रन 2 विकेट. बॅट्समॅनले वाटणं अंपायर काहीतरी इशारा करतील. मधमा गुशीसन मारा आणि चौका गया. जबरदस्त बोला सर, जबरदस्त बॅटिंग करा ना. आणि राधे भाऊ सुद्धा नॉन स्ट्रायकर एंटून जबरदस्त गतिरोधकपणा दायरा ना. काही नवीन करणं पडी. हवा माशे भाऊ कालतेशे देखेन काय वसाने जबरदस्त कॅच लिने. विकेट मिळाली आहे बॉलरला आणि बोला चौधरी तंबूत परततोय आणि पुढील बॅट्समन आले भावेश चौधरी. आणि भावेश जवाई बापू शांतता ठेवा. समजिरा ना कुडापा वॉरियर्स आपलं होईरानं भावेश आलेला आहे आणि मोहित दादा सुद्धा तयार आहेत बॉलिंग एंड कडनं. अंडर 14 हा प्लेयर राहिलेला आहे भावेश चौधरी स्टेट लेवलला. मारण्याचा प्रयत्न होता स्क्वेअरच्या दिशेने पण कटर फेकलाय. फुलटॉस चेंडू हवेत आहे चेंडू. भाऊ तयार आणि परत अजून एक झेल. या ओव्हर मध्ये अजून एक विकेट भेटते. अजून एक विकेट गेली आहे स्टार पॅलेस या संघाची. 37 वर 4 विकेट गारत. अजूनही एक चेंडू शेष तिसऱ्या ओव्हरचा. 31 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. पुढील बॅट्समन आलेत आकाश चौधरी. राधिका चाट भंडारचे संचालक आकाश भाऊ चौधरी.
31 चेंडूंमध्ये 37 धावा अजूनही लागत आहेत आणि काही एवढं मोठं लक्ष नाही आहे. 73 धावा करायच्या आहेत. जर विकेट राखून ठेवल्या तर नक्कीच स्टार पॅलेस हा संघ विजयीकडे वाटचाल करेल. शेवटचा चेंडू तिसऱ्या ओव्हरचा 2 विकेट आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. कटार पुन्हा कटार फेकला होता. चांगली बॉलिंग करतायत आणि पंचांचा विषय आणि पंचांनी दिले एक विकेट. या ओव्हरमध्ये एक तिसरी विकेट मिळाली आहे लागोपाठ. मोहित चौधरी चांगली गोलंदाजी करतायत. सदोतीस धावा झालेल्या आहेत. तीन ओव्हर 37 धावा 5 विकेट स्टार पॅलेस या संघाच्या आणि 30 चेंडूंमध्ये 37 धावांचं अजून लागत आहेत. वेळेचं बंधन असू द्या. लवकर सामना चालू करायचा आहे आणि स्वप्नील भोलाने आलेत उर्फ राजू भाऊ. चांगला खेचलाय कव्हरच्या दिशेने जोरदार दणदणाचा चौका. राधे भाई सबको करेंगे बाय बाय. राधे राधे नाम में ही राधे राधे राधे. आणि पंचांचा निर्णय आलाय विकेट. सहावी विकेट गेली आहे स्टार पॅलेस या संघाची. 41 धावा झालेल्या आहेत. 33 धावा अजून लागत आहेत 28 चेंडूंमध्ये. फिरवलाय समोरच्या दिशेने 1 रनांसाठी. चांगला कमबॅक केलाय. राजू भाऊ जबरदस्त माइंड गेम के उस्ताद.
थ्रो मिस केला आणि 1 रन अजून एक्स्ट्रा मिळाला. आरामात खेळावा लागेल. जर हा सामना स्टार पॅलेस या संघाला जिंकायचा असेल तर राजू भाऊ यांची विकेट खूप महत्वाची ठरेल आणि जर ते शेवटपर्यंत खेळले तर नक्कीच स्टार पॅलेस हा संघ विजयी होईल. विशाल मारला समोरच्या दिशेने 1 रन. जबरदस्त फिल्डिंग पाहायला इथे भेटते आपल्याला. लॉंग ऑफचा प्लेअर लॉंग ऑनच्या याच्यावर फिल्डिंग करतोय. 25 चेंडू 30 धावा अजूनही लागत आहे. चांगला बॉल. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हर 44 धावा 6 विकेट. अजूनही 24 चेंडूमध्ये 30 धावांचं लक्ष्य. चोवीस चेंडूंमध्ये 30 धावांचं लक्ष आहे. लागत आहेत. उडवलाय समोरच्या दिशेने हवेत चेंडू आहे आणि जबरदस्त षटकार. काय शॉट मारलाय जोरदार. अजून मारलाय जोरदार. काय बॅटिंग करतोय यार जोरदार. विशाल चौधरी म्हणतोय की जीने नहीं दूंगा क्योंकि मैं हूं खुद मर मिटेंगे. ते दिसतच आहे आपल्याला. लगाव दम मिटाव गम. मेरी चलती तो तुम्हारे काय को जलती. साइड चेंज केली आहे. 22 मध्ये 18. चांगला बॉल चांगला बॉल. चांगला बॉल टाकला होता. चांगला कमबॅक केला दीपक भाऊ यांनी. 2 बॉल 2 षटकार लागल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला. 21 मध्ये 18 धावा लागत आहेत. 56 धावा झालेल्या आहेत. ओ चांगला बॉल. पुन्हा चांगला बॉल पाहायला मिळाला. काय यार. टप्पा आणि उडवण्याचा प्रयत्न. हवेत आहे चेंडू आणि चांगला झेल घेतलेला आहे. जोरदार झेल आणि 7वी विकेट पडाली आहे.
19 चेंडूंमध्ये अजून 18 धावा लागत आहे. स्टार पॅलेस या संघाला आणि 7 विकेट पडलाय स्टार पॅलेस या संघाच्या. कुणाल चौधरी आलेत पुढील बॅट्समन. ओव्हरची समाप्ती 6 ओव्हरच्या समाप्तीवर 56 धावा 7 गडी गारद स्टार पॅलेस या संघाच्या आणि 18 चेंडूंमध्ये अजून 18 धावा लागत आहेत. जर टीपीसी या संघाला मॅच मध्ये पुन्हा यायचं असेल तर विकेट त्यांना झळकाव्या लागतील. अठरा चेंडूंमध्ये 18 धावा लागत आहेत. आणि पुढील सामना नंदनी ट्रेडिंग कंपनी वर्सेस भारत प्रिंटर्स हा होणार आहे. आणि चांगला ढकलला शॉर्ट कव्हरच्या दिशेने राजू यांनी. 17 चेंडूंमध्ये 17 धावा लागत आहेत. जर टीपीसी संघाला कमबॅक करायचं असेल तर विकेट इथं खूप महत्वाची ठरणार आहे. वडवला स्क्वेअरच्या दिशेने जोरदार बल्ला फिरवला होता कुणाल चौधरी. चांगले हार्ड हिटर आहेत कुणाल चौधरी सुद्धा. 16 बॉल 16 रन काही जास्त हार्ड नाही, अगदी अलगद हे रन होऊ शकतात. आणि जर समोर आपण पाहिलं तर राजभाऊ बोलाने सारखे जर अनुभवी फलंदाज तिथं असतील तर नक्कीच एवढं काही विशेष नाही. राजभाऊ जबरदस्त चांगला वळवलाय त्यांनी. चांगला ढकलला होता, प्लेस केला होता चेंडूला. दोघी प्लेयरांच्या मधून तो बॉल अगदी अलगदरित्या ढकलला होता आणि 2 रन सुद्धा मिळाले. 15 बॉल 14 रन लागत आहेत. आणि राजूभाऊ माइंड गेम के उस्ताद. पंधरा चेंडू 14 धावा लागत आहेत स्टार पॅलेस या संघाला. आणि राजूभाऊ अजून एक सिंगल आणि रनआउटचा चान्स तिथं मिस केलाय. रनआउटचा चान्स तिथं मिस केलाय आणि चांगली किपरिंग करत आहे कीपर. आणि तिथं त्यांनी एक चान्स गमावलेला आहे आणि ते केवढं दुःखदायक ठरेल हे काही थोड्या वेळातच आपल्याला समजेल. चांगला सामना पाहायला भेटतो. एक से बढ़के एक सामने हो राहिले. टप्पा बॉल आणि उडवलाय कुणाल चौधरी याने जोरदार षटकार. बायको पटवली इंस्टावर. तेरा चेंडूंमध्ये 7 धावा लागत आहेत. कुणाल चौधरी जोरदार षटकार यांनी केसलाय. लगाव दम मिटाव गम. अजून एक उडवलाय जोरदार. जवळपास मॅच फिनिशच केली आहे कुणाल चौधरी यांनी.
स्टार पॅलेस हा संघ सेमी फायनल कडे प्रवेश करायला दिसतो. जे 12 चेंडूंमध्ये 1 धाव लागत आहे आणि राजूभाऊ स्ट्राईकला आहेत. कुणाल चौधरी 2 बॅक टू बॅक जोरदार त्यांनी षटकार खेचले. 12 चेंडू 1 धावा. नक्कीच कार्तिक याने जी फिल्डिंग केली होती 2 षटकार लागोपाठ त्याने अडवले होते आणि 10 धावा त्याने आपल्या टीमसाठी अडवले होते आणि ते नक्कीच इथं फायदेदायक ठरतायत. राजूभाऊ कट केला आणि जबरदस्त स्टार पॅलेस संघ हा विजयी ठरलेला आहे. जिंकलेल्या टीमचं अभिनंदन, हारलेल्या टीमचं कौतुक. आणि स्टार पॅलेस तिसरा संघ ठरत आहेत सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा.